यावेळेस पहिले तिमोथी पहिला अध्याय आणि यातील 17वे वचन आपण वाचूया. पहिले तिमोथी पहिला अध्याय आणि 17वे वचन. पौलाचे तिमोथेला पहिले पत्र पहिला अध्याय आणि 17वे वचन. जो सनातन अविनाशी अदृश्य राजा असा एकच देव, त्याला सन्मान व गौरव युगानुयुग असो. आमेन आमेन. जो आमचा परमेश्वर सनातन आहे, सनातन म्हणजे निरंतरचा आहे. पिढ्या बदलतात, सगळं काही बदलतं, परंतु देव सनातन परमेश्वर आहे, अविनाशी आहे, देवाचा नाश कोणी करू शकत नाही. अदृश्य राजा आहे, राजा आहे पण तो जगिक डोळ्यांनी दिसत नाही, तो अदृश्य राजा आहे. असा एकच ज्ञानी देव, त्याला सन्मान व गौरव युगानुयुग असो. आमेन. बायबल सांगतं की त्या परात्पर देवाचा सन्मान करणं हे फार गरजेचं आहे. तो एकच भयास योग्य, सन्मानास योग्य, स्तुती आराधनेस योग्य असा परमेश्वर आहे. आणि म्हणून आमच्या जीवनामधून आम्ही नेहमी परमेश्वराचा सन्मान करावा. बाकी जीवनात काय असो नसो, पण देवाचा आम्ही आदर करणं हे फार महत्त्वाचं आहे. देवाचा सन्मान करणं हे फार महत्त्वाचं आहे. सन्मान कोणाला नको आहे? आज सन्मान सगळ्यांनाच पाहिजे. ज्याची लायकी आहे त्याला पण पाहिजे, ज्याची जो योग्यतेचा नाही सन्मानासाठी त्याला सुद्धा सन्मान पाहिजे. जो योग्यतेचा आहे त्याला तर पाहिजेच पाहिजे. सन्मानाचे खूप लोक ताणलेले आणि भुकेले आहेत. आणि आज देवाच्या प्रिय लोकांनो, कधी कुठं आपला कधी सन्मान होतो, मनाला थोडं बरं वाटतं. कधी कधी कोणी आपलं नाव विसरतं, आपला सन्मान होत नाही. मग त्यावेळेस थोडंसं असं वाटतं की माझा सन्मान थोडा झाला असता तर बरं झालं असतं. सन्मान झाला की माणसाला थोडं बरं वाटतं, माणूस थोडासा आनंदी होतो. आणि कधी कधी सन्मान जर नाहीच झाला, कधी कधी आपल्याला एखाद्या ठिकाणी जर चांगलं एक मानापानाचं स्थान नाही मिळालं तर कधी कधी आपल्याला दुःख होतं, वाईट वाटतं. हा स्वभाव मानवी स्वभाव आहे, दैहिक स्वभाव आहे. जगामध्ये आपण आहोत, जगिक स्वभाव आहे. परंतु आज देवाच्या प्रिय लोकांनो, परमेश्वराचा सन्मान होणं हे फार अगत्याचं आहे, फार गरजेचं आहे. प्रभूचा सन्मान जर झाला नाही तर प्रभूला चमत्कार करता येत नाहीत. मी काय बोललो? भस्कन काहीतरी बोलून गेलो का मी? बोलता बोलता बोलण्याच्या ओघात देवाच्या प्रिय संतगणांनो, प्रभूचा जिथं सन्मान होतो तिथं प्रभूला जास्त कामं करता येतात. जिथं प्रभूचा सन्मान होत नाही तिथं प्रभूला जास्त कामं करता येत नाही. काही लोक म्हणतात की देव माझ्या जीवनात कधी काम करणार, प्रभू माझ्या जीवनात कधी अद्भुत गोष्टी करणार, माझ्या जीवनातला चमत्कार कधी घडणार आहे. जर आज आमच्या जीवनात आम्ही देवाला सन्मान दिलाच नाही तर आम्ही चमत्काराची अपेक्षा करू नये. आम्ही देवाकडे काही मागण्याची आमची योग्यता नाही. कारण की ज्या देवाने तुम्हाला आशीर्वादित केलेलं आहे त्या परात्पर देवाचा सन्मान करणं हे फार गरजेचं आहे. बोलो येशू मसीह की. आता समजत नसेल पण हळूहळू टप्प्याटप्प्याने कळेलच आपल्याला. मार्क याचा 6वा अध्याय आणि यातील 1 ते 6 वचन. मार्क चॅप्टर 6 वर्सेस 1 to 6. मार्क याचा 6वा अध्याय आणि यातील 1 पासून ते थेट 6व्या वचनापर्यंत वाचूया. नंतर तो तेथून आपल्या गावी आला. कोण? तो म्हणजे कोण? येशू ख्रिस्त. त्याचं गाव कोणतं होतं? कुठल्या गावी जन्माला आला? बेथलेहेमला. पण त्याचं गाव कुठल्या गावाला म्हटलंय? नाझरेतला. का? कारण लहानसा मोठा तो कुठं झाला होता? नाझरेतचा येशू म्हणून तो फेमस होता. कोणता येशू? नाझरेतचा येशू, नासोरी येशू त्याला लोक म्हणायचे. आणि देवाच्या प्रिय लोकांनो, ज्या वेळेस येशू तो आपल्या गावी आला आहे, अर्थात तो नाझरेतमध्ये आलेला आहे व त्याचे शिष्य त्याच्या मागे आले. आमेन. येशू आला की शिष्य मागे आले पाहिजेत. किती लोक आमेन म्हणणार? हालेलुया. रेल्वेचं इंजिन पुढे आलं तर डबे मागे आलेच पाहिजेत. येशू पुढे आलेला आहे, त्याचे शिष्य त्याच्या मागे आलेच पाहिजेत. प्रभूची स्तुती असो. शिष्य सुद्धा पोहोचलेत. किती छान. दुसरं वचन.
मग शाब्बात दिवशी तो सभास्थानात शिकवू लागला आणि पुष्कळ लोक त्याचे भाषण ऐकून थक्क झाले. आता देवाचा शब्द येतो, तो शाब्बात दिवशी शिकवतोय, सगळे लोक थक्क झाले. सगळ्यांना आश्चर्य झालं, काय बोलतोय सुंदर, वा वा. सगळे थक्क झाले व म्हणाले, ह्याला हे सर्व कोठून प्राप्त झाले? त्याच्या गावातले लोक काय म्हणतात, येशूच्या नाझरेत मधले लोक, ह्याला हे सर्व कुठून प्राप्त झाले? कारण हे ज्ञान ह्याला देण्यात आले आहे आणि ह्याच्या हातून केवढी ही महत्कृत्य होतात. गावचे सगळे लोक एकदम आश्चर्यचकित झाले. येशूचं कार्य पाहून, येशूने केलेल्या अद्भुत गोष्टी, त्याचं बोलणं ऐकून सगळे थक्क झाले. याला काय सामर्थ्य मिळालंय आणि ह्याला हे कुठून मिळालंय, याला देण्यात आलंय. आणि सगळ्या लोकांनी आश्चर्य करून किती महत्कृत्य होतात याचं वर्णन त्यांनी केलंय. पण पुढं त्यांनी गडबड केली. 3ऱ्या वचनामध्ये काय म्हणतात पहा, जो सुतार म्हणजे कोण? योसेफ. जो सुतार, जो मरियेचा मुलगा, योसेफ आणि मरियेचा उल्लेख केलाय. जो सुतार आणि जो मरियेचा मुलगा आणि याकोब, योसे, यहुदा व शिमोन यांचा जो भाऊ, तोच हा आहे ना, आणि ह्याच्या बहिणी येथे आपल्या बरोबर आहेत ना, असे ते त्याच्याविषयी अडखळले. हा येशू ख्रिस्त ज्या गावात लहानसा मोठा झाला होता आणि त्या गावातील त्याच्या गावकऱ्यांनी, त्याच्या सगळ्या लोकांनी, आसपासच्या लोकांनी येशूच्या कृत्यांबद्दल त्याची वाहवा केली. क्या बात आहे, वा वा, काय याच्याकडे सामर्थ्य, काय हा बोलतो, याला कुठून सामर्थ्य मिळालं, किती आश्चर्यचकित सगळे झाले. आणि पुढं त्याला आश्चर्य करून त्या येशू ख्रिस्ताचा त्यांनी अपमान केला की त्यांनी त्याच्या भावांबरोबर त्याची गणना केली. ह्याच्या बहिणी आपल्या बरोबरच आहेत ना, ते 4 भाऊ ह्याचेच तर भाऊ आहेत ना, तो सुतार जो आहे ना, तो योसेफ आणि ती मरिया यांचाच तर मुलगा आहे ना. येशू ख्रिस्ताला आत्मिक दर्जावरून गावकऱ्यांनी डायरेक्ट एकदम फिजिकल रेल्म मध्ये, म्हणजे दैहिक रीतीनं त्याच्याकडे पाहायला सुरुवात केली. आणि पुढं पहा, तेव्हा येशू काय म्हणाला 4थ्या वचनात, तेव्हा येशू त्यांना म्हणाला, संदेष्टाचा सन्मान होत नाही असे नाही, संदेष्टाचा सन्मान होत नाही असे नाही, मात्र त्याच्या देशात, त्याच्या आपतेष्टात अथवा घरच्या मंडळीत त्याचा सन्मान होत नसतो. बोलो येशू मसीह की. कोणामध्ये सन्मान होत नाही? आप्तगणांमध्ये, तुमच्या स्वकीयांमध्ये, तुमच्या नातलगांमध्ये, तुमच्या परिवारामध्ये लोक तुमचा सन्मान करणार नाहीत. कान उघडे ठेवून ऐका. देवाच्या प्रिय लोकांनो, आज तुमच्या प्रार्थनेने आंधळ्यांना डोळे प्राप्त झाले, आज तुमच्या प्रार्थनेने कुष्ठरोगी बरे झाले, आज तुमच्या संदेशाद्वारे लोकांची जीवन परिवर्तित झाली, आज तुमच्या प्रार्थनेने मुर्दे जरी उठले तरी तुमचे लोक तुमचा सन्मान करणार नाहीत. तुमचे लोक तुमचा सन्मान करणार नाहीत. ते आलं का म्हणतील, हा माझा भाचा आहे, हा काय नाही माझा मामा आहे, हा नाही माझा काकाचा मुलगा आहे, माझा नातेवाईक आहे, माझा हा आहे, तो आहे, तो तुम्हाला हा तुमच्या आजूबाजूचा समाज किंवा तुमचे लोक तुम्हाला मोठं होताना पाहून ते तुम्हाला कधीच सन्मानित करणार नाहीत. ते नेहमी तुमच्याशी तुच्छतेने वागणार आहेत. हे कुणी सांगितलंय? पेत्रानी, योहानाने, पौलाने? प्रभू येशूचे स्वतःचे शब्द आहेत की ते तुमचा सन्मान करणार नाहीत. ते तुम्हाला अशाच प्रकारे बोलतील आणि ते तुम्हाला वरचढ झालेलं पाहू शकत नाहीत. प्रियांनो, मग आता त्या गावात येशू ख्रिस्ताला सन्मान मिळालेला नाहीये. येशू ख्रिस्ताला त्यांनी सर्वसाधारण व्यक्ती म्हणून गणलंय. प्रभूचं सामर्थ्य पाहूनही त्यांचं मन परिवर्तित झालं नाही. काय सिच्युएशन आहे बघा. त्याच्या स्वकीयांनी, त्याच्या लोकांनी त्याचा स्वीकार केलेला नाहीये. त्याच्या लोकांनीच हे मान्य केलं नाही की हा देवाचा पुत्र आहे. त्यांनी त्याला एकदम सर्वसाधारण व्यक्ती, सुताराचा मुलगा, मरियेचा मुलगा, ते बाकीचे त्याचे भाऊ सगळे, याकोब, योसे, यहुदा, शिमोन यांचा भाऊ, त्याच्या बहिणी आपल्या बरोबर आहेत ना, आपलाच आहे, आपलाच माणूस आहे, माझ्या समोर एकदम लहान होता. हालेलुया. एखादा जर समाजातून कलेक्टर झाला, अरे माझ्या पुढे तो हापचड्डीत फिरायचा, अरे मग अजूनही हापचड्डीत फिरणार आहे का? तुम्ही ऐकताय का चर्च? जर एखाद्याला देवाने उंच केलंय त्याचा सन्मान करा, असं बायबलचं वचन आहे. 5वं वचन, त्या
येशूने त्याने थोड्याच रोग्यांवर हात ठेवून त्यांना बरे केले. किती? थोड्याच, जास्त नाही चमत्कार करता. प्रभूची चमत्कार करायची रीत अशी होती ना, एकदम म्हणजे असं नाही लक्की ड्रॉ टाईप नव्हतं त्याची मिरॅकल्स, किंवा नाही का असं 100 चिठ्ठ्या टाकल्या मग योनाचीच निघाली, असे त्याचे ब्लेसिंग्स नाही आहेत. एखाद्याला नाही, माडीवरच्या खोलीत 120 जण जमले होते, 5-50 लोकांवर नाही, 120 जमले होते. 120च्या 120 जणांना पवित्र आत्मा मिळाला. हालेलुया. ज्या मंडळीवरती देवाचा आत्मा आहे तिथं असं म्हणू शकत नाही आमच्या मंडळीत अर्ध्या लोकांना आत्मा मिळाला नाही. काहीतरी गडबड आहे. जेव्हा देव देतो तेव्हा तो सगळ्यांनाच देतो, तो कोणालाही रिक्त राहू देत नाही. जे जे प्रभूकडे आले त्या सर्वांना आरोग्य मिळालं, त्यांच्या जीवनात पापांची क्षमा मिळाली, त्यांचं जीवन आशीर्वादित झालं. पण आज हे असं काय घडतंय की नाझरेतमध्ये येशू आलाय, पण त्याने थोड्याच लोकांना बरं केलं. थोड्याच रोग्यांवर हात ठेवून त्याने त्यांना बरे केले. याशिवाय दुसरे कोणतेही महत्कृत्य त्याला तेथे करता आले नाही. का? मी सुरुवातीला जे वाक्य म्हटलं ते परत रिपीट करतो, आता परत सांगतो. जिथं प्रभूचा सन्मान होत नाही, प्रभूला तिथं काम करता येत नाही. प्रार्थनेचा वेळ आहे आणि मोबाईल खेळत बसले, तुमचा आशीर्वाद तुम्हाला मिळणार नाही. प्रार्थना चालू आहे, घरामध्ये सगळे एकाग्र चित्ताने सगळे प्रार्थनेत बसलेत आणि तुम्ही फोनवर दुसऱ्यांशी बोलताय, तुमचे आशीर्वाद तुम्हाला मिळणं अशक्य आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, ज्या वेळेस आम्ही प्रभूचा सन्मान करत नाही त्यावेळेस आमचे चमत्कार जीवनामध्ये आम्हाला पाहायला मिळत नाहीत. हा प्रभू जिवंत आहे. माझं चॅलेंज आहे तुम्हाला, जे चमत्कार तुम्ही आजवर बायबलमध्ये वाचलेत त्याच्यापेक्षा मोठे चमत्कार तुमच्या जीवनात तुम्ही पाहणार आहेत. सूर्य थांबतो, चंद्र थांबतो, याच्यापेक्षा मोठं तुम्हाला पाहायचं आहे. मेलेल्या लाजराला कबरेतून बाहेर येताना जसं शिष्यांनी पाहिलं त्याच्यापेक्षा मोठे चमत्कार तुम्हाला पाहायचे. प्रभूने त्यासाठी तुम्हाला आणि मला पाचारण केलंय. मोठ्या चमत्कारासाठी मोठा विश्वास लागणार आहे. प्रभूचा जास्त सन्मान करावा लागणार आहे. प्रभूला तेवढं आम्हाला आदर द्यावा लागणार आहे. ज्या वेळेस तुम्ही प्रभूचा सन्मान करता तुमचे आशीर्वाद त्यावेळेस मोकळे होतात. आणि जिथं प्रभूचा सन्मान होत नाही तिथं प्रभूला फार चमत्कार करता येत नाहीत, तिथं आशीर्वाद आडले जातात. मी खूप लोक पाहिलेत, 5 वर्ष झाले प्रार्थना करतोय, 10 वर्ष झाले प्रार्थना करतोय, का नाही देव माझी प्रार्थना ऐकत? आधी तुला नतमस्तक व्हावं लागेल. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आधी प्रभू समोर तुला गुडघे टेकावे लागतील. आधी तुला एवढं नम्र व्हावं लागेल की जगामध्ये तुला जे काही दिसतंय त्यावरून तुला म्हणावं लागेल की या सर्व गोष्टींच्या वर माझा परमेश्वर आहे, माझा देव सर्वोच्च आहे. सगळ्या गोष्टींपेक्षा मी देवाला सगळ्यात अधिक सन्मान देतो. हे ज्यावेळेस तुम्ही म्हणाल त्यावेळेस तो स्वर्गातून तुमची प्रार्थना ऐकेल. आणि जे त्याला नाझरेतमध्ये करता आलं नाही ते तो मुंबईत काम करणार आहे. हालेलुया. ते काम तो महाराष्ट्रात करणार आहे, कारण की त्याच्या स्वकीयांनी त्याचा स्वीकार केला नाही. पण आज देवाने तुम्हाला आणि मला संधी दिली आहे की त्याचा आम्ही सन्मान करावा. 6वं वचन या ठिकाणी सांगतं, त्यांच्या अविश्वासामुळे त्याला आश्चर्य वाटले, मग तो शिक्षण देत गावोगाव फिरला. प्रभूची मिनिस्ट्री थांबली नाही प्रियांनो. तो तिथून निघाला आणि त्याने तिथून निघून दुसरीकडे त्याने सेवा केली. संदेशाचा सन्मान होत नाही असं नाही. प्रभू जिथे जिथे गेला त्या त्या ठिकाणी त्याला सन्मानित करण्यात आलंय. प्रत्येक ठिकाणी लोकांनी त्याचा फार आगत स्वागत केलं, फार प्रेमाने प्रीतीने त्याचा स्वीकार केला. आणि जितक्यांनी त्याचा स्वीकार केला ती देवाची मुलं झालीच आहेत, पण त्यांच्यासाठी देवाने अद्भुत आणि महान कामं केलेली आहेत. मिलिता नावाचं एक बेट होतं आणि प्रेषित 28व्या अध्यायात सुंदर घटना आहे. त्या ठिकाणी मछव्यावरती, त्या जहाजावरती अनेक जण होते. पौलाला सुद्धा बंदिवान करून घेऊन चालले होते. आणि त्या प्रवासात प्रभूने असा अलौकिक काम त्या ठिकाणी केलं की त्या ठिकाणी देवाचा अद्भुत आणि महान गौरव प्रकट झालं. ते जहाज फुटलं, पण जशी पौलाने भविष्यवाणी केली होती जहाज फुटेल पण जीविताची हानी होणार नाही, असं अगदी घडलं. कसे तरी पोहून सगळे किनाऱ्यावरती पोहोचले
थंडगार -डिग्री मधल्या पाण्यात कोणी जगू शकत नाही. पावसाळ्यात किंवा थंडीच्या दिवसात गार पाणी म्हटलं तर लोक 4-4 दिवस. पण कधी त्या थंड पाण्यानं घाबरून बऱ्याच वेळा आपण विचार करतो की नको थंड पाणी. थोडं पाणी पिलं की थोडा त्रास होतो, थोडं पाणी अंगावर थंड घेतलं की त्रास होतो. पौल आणि त्या जहाजातले सगळेजण त्या पाण्यात पडले आणि तिथून जसे काही निभावून आले, एवढा गार थंड सगळा बर्फाळ प्रदेश, तिथं त्या ठिकाणी ते पोहोचले, शेकोटी केली. पौलाने काटक्या गोळा केला आणि दिला टाकून त्या एका शेकोटीमध्ये. आणि जसं त्यांनी त्या उचलून आणलेल्या काटक्या टाकल्या त्याच्यातून साप निघाला आणि डायरेक्ट पौलाच्या हाताला. ज्या वेळेस तुमच्या मागे संकटावर संकट येतात, रडत बसू नका. किती लोक आमेन म्हणणार या गोष्टीला? हालेलुया. काय झालं प्रभू, माझं काही चुकलं का? मी असं केलं, मी तिथून आलो, मी तसं झालं, मग असं झालं, मग तसं झालं. प्रभू म्हणतो गप्प बस. जगाला कळू दे, साप चावला तरी माझे लेकरं जिवंत राहतात. ते पाण्यातून गेले तरी बचावतात. त्यांना अग्नी पोळवू शकत नाही. त्यांच्या जीवनात संकट आले तरी त्यांचा नाश होणार नाही, कारण मी त्यांच्या बरोबर आहे. दुःखात, संकटात, अडचणी देवाला दोष देण्यापेक्षा देवाची आराधना करणं कधीही चांगलं. त्याची स्तुती करणं, त्या परमेश्वराचं गुणगान गाणं कधीही चांगलं. बरं, आता हा पौल तिथं आहे, एवढा अलौकिक चमत्कार घडला आणि मग लगेच ना तिथं एक पुबल नावाचा व्यक्ती होता. पहा आपण प्रेषित 28:7-10 वचनामध्ये सांगितलंय. इकडे त्या बेटावरील म्हणजे मिलितावरतीच पुबल नावाच्या मुख्य अधिकाराच्या जमिनी आसपास होत्या. त्याने आमचे आगत स्वागत करून 3 दिवस आदराने आमचा पाहुणचार केला. संत पावलाचा काय केला? पाहुणचार केला. पाहुणचार म्हणजे आदर सत्कार केला, पाहुणचार केला, है की नाही? काही काही पाहुणचाराची खूप चांगली पद्धत असते. काही काही लोक पाहून 4 मार्गाने पळून जातात एखाद्याला. तो एक वेगळा प्रकार आहे. पाहुणचार ही फार एक चांगली गोष्ट आहे. आदर सत्कार. एका फार मोठ्या सेवकाची बायको आता 3-4 दिवसापूर्वी मला भेटली म्हणजे ती समोरून आत येता क्षणी तिचा मानेचं डायरेक्शन डायरेक्ट बदललं आणि खाली मानाशी इतकी खाली का मला वाटलं तोंडावर पडती का काय पुढं. पण मी पण त्या देवाचा दास आहे, कुणाच्याही माना नीट करण्याचं सामर्थ्य आपल्याकडं. सिस्टर, प्रेज द लॉर्ड. तू जाशील, बी नाही सोडणार. हालेलुया. गाठ आमच्याशी. हालेलुया. तुम्ही आम्हाला थर्ड नाही मारू शकत. आम्ही तुम्हाला अरेस्ट केलं येशूच्या नावात. किती लोक आमेन म्हणणार त्या गोष्टीला? हालेलुया. त्यांचा स्वभाव बदलू द्या, पण आपला अभिषेक बदलत नसतो. जे आत्म्याने प्रेरित आहेत ते लोक त्यांचं वागणं सदैव एकसारखं ठेवतात. हिम्मत असले तर आमेन म्हणून टाका, म्हणजे तुम्ही रिसीव्ह केलं असं मला कळणार. प्रभू आनंदी होणार स्वर्गात. हालेलुया. प्रभूची स्तुती असो. देवाच्या प्रिय लोकांनो, काय घडते पहा. त्या मिलिताच्या ठिकाणामध्ये पुबल नावाचा व्यक्ती होता. त्याच्या जमिनी होत्या, म्हणजे धनवान व्यक्ती होता त्या बेटावरचा. आणि त्या धनवान माणसाने या देवाच्या अभिषिक्ताचा आदर सत्कार केलाय, त्याचा पाहुणचार केलेला आहे. तिथल्या लोकांनी पाऊलाचं आगत स्वागत केलंय. 8वं वचन. तेव्हा असे झाले की पुबल्याचा बाप तापाने व रक्ताने आजारी पडला होता. त्याच्याकडे आज जाऊन पौलाने प्रार्थना केली व त्याच्यावर हात ठेवून त्याला बरे केले. आदर सत्कार आला, सन्मान आला की चमत्कार घडतात. ज्या परिवाराने आदर सत्कार केला, जक्कायाने काय केलं? प्रभूचं आगत स्वागत केलं. प्रभू त्याला एवढंच म्हणला, जक्काया खाली ये, मला तुझ्या घरी यायचंय. तो म्हटला असता, आज बायको काय घरी नाही स्वयंपाकासाठी, प्रभू मला माफ कर, नेक्स्ट टाइम तुला घेऊन जातो. आनंदाने त्याने आगत स्वागत केले. कुणी सांगितलं त्याला ते गरिबांचं परत द्यायचं आणि ते लुबाडलेलं ते परत द्यायचं? एकदा प्रभू आला ना की माणसाला कुणी काही सांगायची गरज पडत नाही. ब्रदर तुम्ही असं करा, सिस्टर तुम्ही तसं करा. प्रभूचा आत्मा तुम्हाला सांगतो तुम्हाला काय करायचं आणि काय नाही. एक समय असा येतो की तुम्हाला कोणाच्या डायरेक्शनची गरज पडत नाही. एक समय असा येतो की देवाचा आत्मा तुम्हाला एवढ्या स्पष्ट रीतीने चालवतो की तुम्हाला सगळा मार्ग दिसलेला असतो
आणि तुम्ही म्हणता की मला प्रभूने दर्शन दिलं आणि मला सांगितलंय आणि मी हे करणार. प्रभू, ज्याचं लुबाडलं त्याला चौपट, गोरगरिबांचं सगळ्यांचं रिटर्न, त्याचं जीवन कसं आहे पहा. प्रभू म्हणतो आज या घराण्याला तारण मिळालंय. पैसा गया लेकिन स्वर्ग मिल गया. हालेलुया. खिसे रिकामे झाले त्या दिवशी. ऐकता तुम्ही, हा सन्मान त्याने प्रभूचा केलाय. पण जर त्याचं घरातली संपत्ती जी लुबाडलेली होती ती रिकामी झाली, त्याचा अंतकरण रिकामं झालंय, का आदर सत्कार केला त्याने प्रभूचा. डायरेक्ट त्याच्या पूर्ण फॅमिलीला, अख्ख्या घराण्याला स्वर्गाचा अधिकार, तारण मिळालं. फार मोठा आशीर्वाद मिळाला, फार मोठा आदर सत्कार झाला ना प्रभूचा, की चिन्ह चमत्कार घडायला वेळ लागत नाही. ह्या पुबल नावाच्या व्यक्तीने आणि त्याच्या सर्व गावकऱ्यांनी त्या देवाच्या दासाचा, संत पौलाचा त्यांनी सत्कार केलाय, आदरातिथ्य केलं आणि महान चमत्कार घडला. पुबलचा बाप आजारी होता, सिरियस होता. सगळे विचार करत असतील आज जाईल वाटतं. पौल आलाय, लक्षात ठेवा. हालेलुया. अभिषिक्त आलाय. प्रेज द लॉर्ड. देवाचा दास आलेला आहे. तुम्ही जे अपेक्षा करता निगेटिव्ह, ते अपेक्षा प्रभू पूर्ण होऊ देणार नाही. तुम्ही म्हणणार मरणार आहे, प्रभू म्हणेल दासाला पाठवलंय, आता त्याला मी उठवणार आहे. हालेलुया. तुमच्यासाठी अद्भुत कृत्य झाली म्हणून समजा, अद्भुत कामं झाली म्हणून समजा. संत पौलाचा सन्मान झाला आणि त्या ठिकाणी संत पौलाने घरात जाऊन त्या व्यक्तीला बरं केलं आणि प्रभूचा फार मोठा चमत्कार इथं पाहायला मिळाला. लोक काय थांबतात होय त्याच्यावरती. ऐका पुढे. हे झाल्यावर त्या बेटामध्ये ज्या दुसऱ्या लोकांना रोग होते तेही त्याच्याकडे येऊन बरे होऊन जात. आमेन. ज्या माणसाने सत्कार केला तो नाही, मग बाकीचे सगळेच ब्लेस झाले, सगळे आशीर्वादित. आणि सर्वांना संत पौलाने येशूच्या नावात आरोग्य प्राप्त करण्यासाठी विनंती केली देवाकडे. ते सगळे बरे होऊन गेले रोगी. तेव्हा त्यांनी आमचा नाना प्रकारे सन्मान केला. कशा प्रकारे? नाना प्रकारे. एकाच प्रकारे नाही, फक्त हार देऊन नाही, फक्त फेटा घालून नाही, फक्त शाल देऊन नाही, नाना प्रकारे त्यांना जसा करता येईल त्या वेगवेगळ्या रीतीनं त्यांनी सन्मान केला. आणि सन्मान करून थांबले नाही. आणि आम्ही हाकारून निघालो तेव्हा, म्हणजे त्यांचं जहाज पुढं काढलं, हाकारून निघालो तेव्हा आमच्या गरजेचे पदार्थ त्यांनी जहाजावर भरले. हालेलुया. काय प्रेमळ लोक आहेत मिलिताचे. प्रभूला धन्यवाद. देवाने अद्भुत काम केलंय, देवाने सामर्थ्याचं काम केलंय आणि संत पौलाला परमेश्वराची अशी कृपा प्राप्त झालेली आहे. त्याचा जीव बचावलाय, त्याच्याद्वारे अद्भुत काम झालंय, त्याच्याद्वारे एका व्यक्तीला आरोग्य मिळालंय आणि तिथून पुढं अनेक गावकऱ्यांना, अनेक त्या बेटावरच्या लोकांना आरोग्य मिळालं. त्याच्यावर ते लोक थांबले नाहीत. त्यांनी त्याचा अजून सन्मान केला आणि त्याचं जहाज लोड करून टाकलं विविध गोष्टींनी. नाना प्रकारे देवाच्या दासाचा त्यांनी सन्मान केलेला आहे. आणि म्हणून जे लोक नम्र आहेत त्यांचा सन्मान होतो. घमंडी लोकांचा सन्मान होत नाही. ते म्हणतात माझा सन्मान करा, तोंडाने म्हणतात. ऐकताय का तुम्ही चर्च? हालेलुया. वाचा, बायबलमधूनच वाचा. नीतिसूत्रे 29 आणि 23. गर्व मनुष्याला खाली उतरवतो. कोण उतरवतो? गर्व. गर्व मनुष्याला खाली उतरवतो, पण ज्याचे चित्त नम्र तो सन्मान पावतो. ज्याचं चित्त नम्र आहे तो सन्मान पावतो. जो गर्विष्ठ मनाचा आहे, ज्या ज्या लोकांनी म्हणजे पुढं आयुष्यात म्हणजे लाईफमध्ये काहीतरी अचीव केलंय, जे लोक फार उच्च स्थानावरती बसलेले आहेत आज बिझनेसमध्ये म्हणा किंवा कुठल्याही गोष्टीत, मी म्हणत नाही ख्रिश्चन लोक, त्या सर्व लोकांना बारकाईने तुम्ही जर पाहिलं तर देवाच्या प्रिय लोकांनो त्यांच्यामध्ये नम्रता आहे आणि त्या नम्रतेमुळे परमेश्वराने त्यांना आशीर्वादित केलेलं आहे. कुणी असो जगातले लोक, नम्र लोक जीवनात पुढे जातात प्रियांनो. नम्र लोक जे दुसऱ्यांचा रिस्पेक्ट करतात, दुसऱ्यांना अपमानित करत नाहीत, जे नम्रतेने, प्रेमाने, प्रीतीने वागणारे लोक आहेत. बायबलचं वचन आहे
गर्व मनुष्याला खाली आणतो, खाली उतरवून टाकतो डायरेक्ट. जो वर चण्याच्या झाडावर वगैरे फार उंचावरती, माहिती आहे ना तुम्हाला, चण्याचं झाड शेवगाच्या झाडापेक्षा उंच असतं, ते 4-4 माळ्यापर्यंत उंच असतं. काय जबरदस्त माणूस आहेस तू, तो असा एकदम. गर्व माणसाला खाली उतरवतो. पण जे नम्र आहेत त्यांना प्रभू उंच केल्याशिवाय राहत नाही. त्यांचा सन्मान होतो, बायबल सांगतं सन्मान होतो त्यांचा. मग आज आम्हाला जर वाटतं की आमचा सन्मान झाला पाहिजे, तर आम्हाला आधी नम्र व्हावं लागेल. हालेलुया. मी तुम्हाला गॅरंटेड सांगतो, येशू एवढं नम्र जगात कुणीच नाही. राजा असताना डायरेक्ट रंक झाला, एकदम झिरो होऊन जगात आला. दीन दरिद्री कंगाल झाला, खिशात पैसे नव्हते कुणाच्या. हे सूर्यचंद्र बनवणारा देव, टॅक्स भरायला पैसे नव्हते, पेत्राला मासा पकडायला सांगितलं. एवढा दीन दरिद्री आणि कंगाल झाला तो. त्याच्या लीनतेमुळे, त्याच्या नम्रतेमुळे देवबापाने त्याला फार उंच केलं, फार उंच केलं. किती उंच केलं? फार उंच केलं. आणि त्याच्या एवढं उंच कुणीच नाही प्रियांनो. सर्व नावांपेक्षा श्रेष्ठ नाव त्याला देण्यात आले. फिलिप्पी 2, सर्व नावांपेक्षा श्रेष्ठ नाव. तो एवढा सर्वोच्च काय? कारण की त्याने स्वतःला खूप नम्र केलं, सगळ्यात नम्र त्याने स्वतःला केलं. आज आम्हाला अपेक्षा पाहिजे की देवा मला अजून नम्र कर. किती लोक आमेन म्हणायची हिंमत दाखवतील? हालेलुया. काही लोक एवढे नम्र आहेत, असं वाटतं का मोडून खाली पडतात की काय. सॉरी टू से, पण सत्य परिस्थिती. हो ब्रदर, चालेल ब्रदर, येस ब्रदर, हो एकदम इतकं असं. हो ब्रदर, हो ब्रदर. आणि थोडं काही इकडं तिकडं झालं का सगळं ते जमीन नाही का, ती अशी वाळलेली जमीन असते सुरकू त्यांची, ते सगळे इकडे येतं असं आठ्या मिठ्या एकदम. आमची नम्रता जगाला दाखवण्यासाठी नकोय. प्रत्येक परिस्थितीत आम्ही लीनतेच्या आणि नम्रतेच्या आत्म्याने राहिलो. नम्र लोक आशीर्वाद खेचून घेतात प्रियांनो. हालेलुया. नम्र लोक आशीर्वाद खेचून घेतात. ज्याचं मन साफ आहे त्याच्यासाठी मोठे आशीर्वाद आहेत. रिसेंटली आत्ता एका भावाने दुसऱ्या भावाला एक फार महागडा मोबाईल गिफ्ट केला. म्हणजे आत्ता सध्याच्या टायमिंग मधला सगळ्यात महाग फोन आपल्या भावाला गिफ्ट केला. परमेश्वराने त्या गिफ्ट देणाऱ्या भावाला असं काही काल गिफ्ट दिलं की बघून मी शॉक झालो. तुम्ही ऐकताय चर्च? कळतंय तुम्हाला काय मी सांगतोय? हालेलुया. अद्भुत रीतीनं प्रभूने त्या भावाला आशीर्वादित केलं की जो भाऊ आपल्या भावाच्या कामी पडला. जेव्हा तुम्ही सत्यतेने वागता, तुम्हाला रिक्वेस्ट करावं नाही लागत देवा मला दे. देव म्हणतो तुला आता घ्यावंच लागेल. तुम्हाला न मागता आशीर्वाद तुमच्याकडे धावत येतात. तो नम्रतेचा, तो प्रेमाचा आत्मा सदोदित आमच्यात पाहिजे. पण ज्या वेळेस काही लोक सन्मानास पात्र नसताना सन्मानाची अपेक्षा करत असतील, नीतिसूत्रेमध्ये त्यांचा सुद्धा सत्कार करण्यात आलेला आहे. वाचूया आपण. मन थोडं घट्ट करून ऐका, बारकाईने ऐका. नीतिसूत्रे 26 आणि 1. उन्हाळ्यात जसे बर्फ, उन्हाळ्यात जसे कडक मेचा उन्हाळा 40-45 डिग्री आणि त्याच्यात बर्फ, काय होईल बर्फाचं? उन्हाळ्यात बर्फ शोभेल का? बोलत नाही तुम्ही. उन्हाळ्यात बर्फ जर पडायला लागला तर काय होईल? शोभेल का? त्या उन्हाळ्यात, कडक उन्हाळ्यात आमच्याकडे बर्फ पडतो, लोक म्हणते तुझं काहीतरीच गडबड आहे बाबा, वरच्या माळ्यावरती काहीतरी प्रॉब्लेम आहे. उन्हाळ्यात काय बर्फ? उन्हाळ्यात जसा बर्फ शोभत नाही, कापणीच्या समयी जसा पाऊस, कसल्या समयी बघतो ना आपण, तो कुठला पाऊस म्हणतात त्याला? अवकाळी पाऊस. त्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचं नुकसान होतं. जर
तीव्र अशा उन्हामध्ये बर्फ पडला तर ते योग्य दिसत नाही, कापणीच्या समयामध्ये पाऊस पडला तर योग्य दिसत नाही, तसं मूर्खाला सन्मान शोभत नाही. बोले यीशु मसीह की. मूर्खाला सन्मान शोभत नाही. मग सन्मान प्राप्त करण्यासाठी आम्ही फक्त जर काही करत असू तर आम्ही सन्मान कधीच पाहू शकत नाही. पण ज्यांची उद्दिष्ट शुद्ध आहेत, परमेश्वर त्यांना सन्मानित करतो, परमेश्वर त्यांना आशीर्वादित करतो. तुम्हाला कोणाला सांगायची गरज पडणार नाही माझा सन्मान करा, लोक तुमच्याकडे धावत येतील. सलमोनाने काय इन्व्हिटेशन लेटर पाठवलं होतं का शबाच्या राणीला, मॅडम मला भेटायला या, जरा नजराने वगैरे घेऊन येताना, मी गरीब माणूस आहे. त्याचं ज्ञान असं होतं, त्याचं सामर्थ्य असं होतं की राजे आणि राण्या त्याच्या भेटीला यायचे. आमच्यात क्वालिटी असली जग आमच्या मागं पळणार, आणि आमच्याकडे क्वालिटी नसली, बोले यीशु मसीह की, मूर्खाला सन्मान शोभत नाही. हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, आता मंडळीत सन्मान ही एक फार महत्वाची गोष्ट आहे. देवाला तुम्ही सन्मान देता, चांगली गोष्ट आहे, किती लोक आमेन म्हणतील. मंडळीत पण एकमेकांना सन्मान दिला पाहिजे. मंडळीत सन्मान महत्वाचा आहे. आरे कारे जारे जेवरे बसरे हे सगळं मंडळीत बंद करायचं. भावांनी बहिणीला, बहिणींनी भावाला ब्रदर सिस्टर म्हणूनच बोललं पाहिजे. हालेलुया. आवजावं घालूनच बोललं पाहिजे, रिस्पेक्टनी. जर तुम्ही इथं दोस्ती करायला याल तर तुम्ही फसणार. जर तुम्ही चर्चला मैत्री करायला याल, आपलेपणा, मी मनापासून आरे कारे, ते प्रेम वाढू शकत नाही. डॉक्टर किरण शिरसाट मी एकाच वर्गात होतो, एकाच बेंचवर बसायचो बरोबर डॉक्टरकीच्या शिक्षणाला. अरे काय रे किरण आणि काय रे विकास. पण ज्या दिवशी आम्ही अभिषिक्त म्हणून उभे राहिलो, डॉक्टर साहेब, पास्टर साहेब, प्रेज द लॉर्ड आणि आवाजावं. सचिन खंडागडे पास्टर आणि मी 11वीला एका वर्गात बसायचो, एकाच बेंचवर. ऐकायलेत का नाही ऐकायलेत. काय रे सचिन आणि काय रे विकास. पण जसा ख्रिस्त कळाला आणि जशी मंडळीची रहस्य उलगडली, त्या दिवसानंतर क्लासमेट बिस्मेट नाही, आता ख्रिस्तात आपण बंधू आहोत. हालेलुया. प्रभूमध्ये आम्ही परिवार आहोत. आम्ही रिस्पेक्ट केला पाहिजे. अजून समजत नाही काय लोकांना, समजून सांगण्यासाठीच तर इथं आलोय आपण, आहे की नाही. ऐका, प्रेज लॉर्ड. मला 5 लोक पाहिजेत, पटकन लवकर पुढे या, कुणी पण 5 लोक या. आता काय ना, एक गोष्ट समजून घ्या. सगळ्यात पहिलं ना, एक परमेश्वराचे सेवक परमेश्वर त्यांना उभं करतो. हे पास्टर. कोण आहेत? पास्टर, मंडळीचे. मग पास्टर ना काय करतात की खूप प्रार्थना करतात. देवा माझी मंडळी वाढव, माझ्याद्वारे तुझं काम होऊ दे. पास्टर प्रेयर करतात. आणि प्रेयर करता एक क्षण असा येतो की ते म्हणतात की देवा दर्शन तर मोठं दिलंस, पण ते होणार कसं, मी काय करू, माझ्याकडे काही नाही प्रभू. मग परमेश्वर एक असा व्यक्ती त्यांच्याबरोबर जोडतो की जो प्रार्थना करतो आणि तो म्हणतो की पास्टर घाबरू नका, मी प्रार्थना करतो तुमचा दृष्टांत पूर्ण होण्यासाठी. हालेलुया. मंडळीत प्रार्थना करणारे लोक तयार होतात. पास्टर दर्शन बघतात, दर्शन बघून ते प्रार्थना करतात आणि त्यांचा दृष्टांत पूर्ण व्हावा म्हणून मंडळीमध्ये देव प्रार्थना करणाऱ्या लोकांना उभे करतो. दे स्टार्ट प्रेइंग. सामर्थ्यवान प्रार्थना ते करतात आणि त्यांच्या प्रार्थनेच्या द्वारे देव काम करायला लागतो. आणि जो त्यांचा दृष्टांत आहे तो पूर्ण होण्यासाठी फार मोठी गरज असते. मग ती गरज कशी पूर्ण होणार? देव काही लोकांना पाठवतो आणि ते मंडळीत पैसा पुरवायला सुरुवात करतात. हालेलुया. ते काय म्हणतात की माझ्या देवाने मला घेणारं नाही, देणारं बनवलेलं आहे. हालेलुया. ऑटोमॅटिकली देवाच्या आत्म्याच्या सामर्थ्याने ते लोक प्रार्थनेच्या द्वारे देवाच्या राज्याशी जोडले जातात. मग आता हे लोक पण आले.
मग आता सगळं छान चाललंय काम, पैसे आलेत, प्रार्थना चालू आहे, आणि मग तिथं धावपळ करणाऱ्या लोकांची कमी असते. मग एकटा पास्टर धावपळ करतो, मग तो म्हणतो आता देवा कामकरी पाठव. हा दृष्टांत पूर्ण होण्यासाठी मग काही लोक अजून येतात, आणि काम करणारे लोक, धावपळ करणारे लोक, किती गोड बाळ आहे, हालेलुया. धावपळ करणारे लोक मिनिस्ट्रीमध्ये येतात, आणि धावपळ करता 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 देवाचं गौरव वाढत जातं. ब्रदर तुम्ही पण या. आणि मग काय होतं की मग ही मंडळी आता स्ट्रॉंग बनत चालली. इथं यांच्याकडं प्रेयर वॉरियर आहेत, यांच्याकडं पैसा पुरवणारे लोक आहेत, आणखीन कोण आहेत त्यांच्याकडं, काम करणारे लोक आहेत. मग एक आराधना करणारे लोक त्यांच्याबरोबर जुडले जातात. हालेलुया. आराधना करणारे लोक हे कंटिन्यू आराधना करत राहतील, हे कंटिन्यू प्रार्थना करत राहतील, हे देवाकडे मागतील मला भरपूर दे, मला तुझ्या कार्यासाठी देता यावं. आणि हे लोक जे आहेत ना ते कंटिन्यू काम करत राहतील, देवाचे राज्य वाढण्यासाठी धावपळ करत राहतील. मग काय होतं ना, कधी कधी पास्टर डिस्करेज होतात. हे डिस्करेज होतात कधी कधी. काही लोक आहेत ह्या गर्दीत बसलेले, आणि त्यांना बघितलं ना, मी विकास कांबळे, मी माझ्याबद्दल बोलतोय, मला त्यांना बघून एनकरेज वाटतं. कळतंय तुम्हाला? ऐकताय तुम्ही चर्च? काही लोक आहेत आपल्या चर्चमध्ये, आपल्या मिनिस्ट्रीमध्ये, की त्यांचा उत्साह किंवा त्यांची पॉझिटिव्हिटी ते बघून खूप आनंद वाटतो. मग हे उत्साही करणारे लोक मंडळीत जोडले जातात. हे नेहमी पास्टरला बोलतात, पास्टर देव आहे बरं का तुमच्या बरोबर, तुमचं दर्शन. यांचे खिसे नेहमी रिकामे असतात. यांची प्रेयर पण तत ममवाली प्रार्थना असते. माईक दिला का, हे प्रभू माझ्यावरती पास्टरवर दया, बस बस प्रभू धन्यवाद, मी बसतो, मला नको प्रार्थना नको. संदेशाला कधी उभं केलं तर त्यांचं तत मम होणार, त्यांना कुठल्याही गोष्टीचं. पण ते असे उत्साही करतील ना, पास्टरला ज्या दिवशी वाटेल मी सेवा सोडू की काय करू, हे उत्साही करणारे लोक त्यांच्याबरोबर टिकून राहतील. हालेलुया. ते नेहमी पास्टरला इनकरेज करत राहतील. पास्टर स्ट्रॉंग, मंडळी स्ट्रॉंग. प्रार्थना योद्धे स्ट्रॉंग, मंडळी स्ट्रॉंग. पैसा देणारे लोक स्ट्रॉंग, मंडळी स्ट्रॉंग. काम करणारे लोक स्ट्रॉंग, मंडळी स्ट्रॉंग. आराधना करणारे लोक स्ट्रॉंग, मंडळी स्ट्रॉंग. उत्साही करणारे लोक स्ट्रॉंग, मंडळी स्ट्रॉंग. समजलं सगळ्यांना? आता काय होतं, प्रार्थना करणाऱ्याला वाटतं माझ्या प्रार्थनेवर मंडळी चालली. पैसा देणाऱ्याला वाटतं मी पोचतोय पास्टरला, माझ्यामुळं तो पुढं चाललाय. त्याचं काय, तो आलाय तिकडून आंबिवलीवरून इकडं, इथं काय नाही, मी पैसा दिलाय म्हणून त्याचं चांगलं चाललं. ऍक्च्युली सगळं काम मी करतो. पास्टर नावाला आहेत. कोण आहे नावाला? पास्टर नावाला आहेत. तुमच्याकडे पैसा आहे सगळं आहे, पण धावपळच कोणी केली नाही तर ऍक्च्युली चर्च माझ्यामुळं चाललंय. फॅक्ट तसं बघायला गेलं तर चर्चचा पूर्ण भार माझ्यावरती, कारण पूर्ण धावपळ मी करतो. कॅमेरा मी लावतो, साऊंड सिस्टीम मी लावतो, सगळं मी वाद्य लावतो, सगळं नीट नेटकं करतो. पास्टरला काय पाहिजे काय नाही सगळी धावपळ मी करतो. त्याच्यामुळं काम करणारा मी महत्वाचा. आराधनाच नाही केली तर पास्टर काय संदेश देणार आहे की नाही? आराधकाला वाटतं की माझ्यासारखं कुणीच नाही. आराधना करण्यात एवढे तल्लीन मग्न होऊन डायरेक्ट स्वर्गात पोहोचतात, खाली येतच नाही जमिनीवरती. त्यांना इथलं काही दिसतच नाही, डायरेक्ट एकदम अंतराळात वरती. हे प्रभू तुला धन्यवाद. शेजारचा म्हणतो अरे पास्टर आलेत, येऊ दे त्याला तिकडं. माझ्याबरोबर झालंय असं. एका मीटिंगला मला ट्रॅफिक लागली, मी झालो लेट. कसा बसा पोचलो त्या गावात, आणि 10-15 जण आडवे. थांबा 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 म्हटलं, आता आल्यालाच फटके करता का काय तुम्ही, काय झालं? नाही म्हणे बँड वाजवत न्यायचे पास्टरला. अरे म्हटलं लेट झालंय. नाही म्हटलं आम्ही ऐकणारच नाही, तुमची गाडी राहू दे आमच्या मागे, आणि आम्ही वाजत गाजत पास्टरला घेऊन जाणार आहे.
त्यांनी वाजत गाजत लेट झालंय. मी म्हटलं देवा हे काय कुठल्या प्रथा आहे, ते काय करायचं, लेट झालंय, वचन महत्त्वाचं आहे. तर मी घाई करतोय. पोरांना सांगितलं बायबल देऊन ठेवा माझ्याकडे, उतरलं की लगेच पळणार आहे मी. आणि लगेच तिथं ते वाजत गाजत घेऊन गेले. आणि जशी गाडी थांबली तिथं स्टेजजवळ, पटकन उचललो आणि आता लगेच उतरून स्टेजवर जायच्या तयारीत आहे. गेलो आणि तिथं उभा राहिलो. ऑर्गनायझरला म्हटलं करायचं का वचन सुरू. आता मी एकदम फुल तयारीत. ऑर्गनायझरनी वर्शिप लीडरला खुणवलं. काय खुणवलं, करा की असं. म्हणजे पास्टर आलेत आता, तो असं करतोय वरून. हे काय, लोक बघतायत. त्याचे गाणे घ्यायची हाऊस त्यांनी पूर्ण केली, मगच तो खाली आला. आराधकांना वाटतं माझ्यामुळे चर्च चाललंय. उत्साही करणाऱ्या लोकांना वाटतं त्यांच्यामुळे चाललंय. पास्टर नेहमी निगेटिव्ह असतात, माझ्यामुळं ते उत्साही आहेत. जर पास्टरच निराश राहिले तर ते काय चर्च चालवणार आहेत. आम्ही उत्साही करणारे लोक जास्त महत्वाचे. हे असं झालं की हा हात महत्वाचा आहे आणि हा हात महत्वाचा नाही, हा डोळा महत्वाचा आहे आणि हा डोळा महत्वाचा नाही, हे इकडचे दात महत्वाचे तर इकडचे एवढे महत्वाचे नाहीत. मग कर बोचरा आणि हो तोडून मोकळा. टाक कापून हात, महत्वाचा नाही. तर पास्टरच्या नाकी 9 येतात, रडतो आम्ही एकांतात. हे बॅलन्स नाही झालं ना, आमच्या प्रार्थना रात्रंदिवस रडून कळकळून असतात देवाला, हे काय चाललंय. मिनिस्ट्रीत ना काही लोक एवढा दान धर्म करणार आहेत ना, पण त्यांना मी कधीच पुढे येऊ देत नाहीत फ्रंटला. माझ्या भावानी मला असं दिलं, माझ्या बहिणींनी माझ्यासाठी असं केलं, त्यांची नावं घेतही नाही आणि काहीच नाही. कारण लोक खूप चॅप्टर आहेत. हा देतो म्हणून त्याच्या घरी जातात बरं का आपले पास्टर सारखे. कोणी द्या नाही तर नका देऊ, आम्ही एकसारखे राहणार आहेत. मग हे ज्यावेळेस इम्बॅलन्स होतं, प्रार्थना करणारे ज्यावेळेस पास्टरवर नाराज होतात, प्रार्थना करायचं ते सोडून देतात, मंडळी कमजोर. दान धर्म देणारे त्यांना वाटतं की मी दान दिलंच नाही तर कसा पास्टर सेवा करतो मी बघतो, ते दान धर्म बंद करतात, दशमांश बंद करतात, बघूच कसा सेवा करतोय. त्याचा परिवार आहे. सुवार्थिकानं सुवार्तेवरती उपजीविका चालवावी, हे वचन आहे बायबलचं. त्यांनी काम धंदा सोडलाय, सगळं सोडून मंडळीच्या वाढीसाठी त्यांनी वेळ दिलाय. पण ज्यावेळेस ह्यांच्यामध्ये घमंड येतो, हे दान देणं बंद करतात. देवाच्या राज्यामध्ये कधी देतात कधी नाही देत, कधी तळ्यात कधी मळ्यात. पास्टरनी प्रॉफेसी केली का लगेच डबल दान. ज्या महिन्यात पास्टरनी काहीच प्रॉफेसी नाही केली, सॉरी शक्तिमान. काम करणारे वेळेवर हजर होणार नाहीत. पास्टरला कॅमेरे लावावे लागतील, पास्टरला लॅपटॉप चालवावे लागतील, पास्टरला साऊंड सिस्टीम अरेंज करावी लागेल. हे नाराज झाले तर आराधना वेळेवर सुरू होणार नाही, वचन टाईमवर होणार नाही. हे जर भरकटले तर हे चांगल्यांना भरकटवू शकतात, कारण सुरुवात तिथूनच झाली होती. सगळ्यात पहिलं पाप आराधना करणाऱ्याकडून झालं होतं. आज पण हल्ले आराधकांवरतीच आहेत. आराधक ज्यावेळेस आराधना करणं सोडून देतात आणि उजवी डावीकडे वळतात, त्यांच्याद्वारे फार मोठं सैतानी काम जगात होऊ शकतं, फार मोठं. आराधकांनी स्वतःला फार जपणं गरजेचं आहे, ती पवित्रता जपणं गरजेचं आहे. कारण ते काय करतात, ती आराधना म्हणजे अशी गोष्ट आहे की डायरेक्ट स्वर्ग खाली खेचून आणता तुम्ही. देवाची उपस्थिती तुमच्या आराधनेने उतरून येते आणि त्या गोष्टीत जास्त चान्स आहे की तुमच्यात घमंड यावा. आराधक फार कमी वेळा नम्र असतात, फार कमी वेळा.
आणि जे नम्र आहेत देव त्यांना अद्भुत रीतीनं वापरतो. डॉन मोईन देव स्वतः येऊन त्यांना गीतं देतो. एक किती अद्भुत गोष्ट आहे. ओढून ताणून नाही, देवाच्या उपस्थितीमध्ये. काही लोक खूप मोठे आराधक आहेत, 4 लाईन लिहायची ताकद नाही. अरे कसले आराधक तुम्ही? तुम्ही फार मोठे प्रीचर आहेत, पण तुम्हाला स्वतःलाच संदेश तयार करायचे देवाने कृपा पुरवली नाही. दुसऱ्यांचे संदेश चोरून किती दिवस आणणार तुमची गाडी? कॉलिंगच नाहीये. ज्याला कॉलिंग आहे त्याला प्रोव्हिजन आहे. हालेलुया. जो कॉलिंग मध्ये आहे देव त्याचा पुरवठा करतो. उत्साही करणारे जर नाराज झाले मंडळीतून तर सेवेवरती दुष्परिणाम होतो. कुणीही याच्यातले डिस्टर्ब झाले, सगळी सेवा डिस्टर्ब होते. मग आज मंडळीने जे ऑनलाईन ऐकतायत किंवा ज्या पास्टरपर्यंत आजचा संदेश जातोय, आम्ही कसं हँडल करणार आहे त्या सगळ्या परिस्थितीला? आज आम्ही प्रभूला सन्मान देतो, खूप चांगली गोष्ट आहे. पण पास्टरने नेहमी सगळ्यांना इन्करेज केलं पाहिजे. ऐकताय तुम्ही चर्च? हालेलुया. ब्रदर, खूप तुमच्या प्रार्थनेचा सपोर्ट आहे मला. प्रार्थनेत खंड पडू देऊ नका. तुम्ही प्रार्थनेत राहा. तुमच्या देण्याद्वारे आमची मिनिस्ट्री आपली खूप वाढत चालली आहे. तुमचं देणं फार महत्त्वाचं आहे. तुमचा 1 रुपया पण ह्या राज्यासाठी देवाच्या फार महत्त्वाचा आहे. मी अकाउंटेबल आहे. मी स्वच्छ हाताने देवाचा कारभार करतोय. तुम्ही एनी टाईम मला खर्च विचारा. तुम्ही मदत करताय, तुम्हाला अधिकार आहे. तुम्ही बिनधास्त राहा आणि तुम्हाला जर काही वाटलं तर मला विचारा नक्की. पण देवाच्या राज्यात पेरणी करत राहा, प्रभू तुमची वाढ करेल. आमेन. प्रत्येकाला इन्करेजमेंट. प्रभूचं काम करत राहा, कामात मागं पडू नका. हालेलुया. तुम्ही प्रभूसाठी करत आहात, समजून उमजून काम करत आहात. प्रभू तुमच्या कामावरती खुश आहे. आराधना करणारे तुम्ही सगळ्यांना प्रभूकडे लीड करताय, खूप चांगली गोष्ट आहे. जे उत्साही करणार आहेत, तुमच्या शब्दांनी फार मंडळीला उत्साह मिळतो, मला उत्साह मिळतो. सगळ्यांना इन्करेज करत राहा. पाळकाने जर एकाला डावललं तर नक्कीच मंडळीवरती दुष्परिणाम होईल. तो मला आवडत नाही, ही माझ्याशी बोलू नको, तो माझ्याशी तसा बोलू नको, तो पास्टर नाहीये प्रियांनो. ती मंडळी कधीच वाढणार नाही, त्यांच्यामध्ये प्रेम कधी वाढणार नाही. आणि मंडळीने पण नेहमी या गोष्टीत जाणून बुजून, म्हणजे असं काही चुकीचं वागू नये की ज्या गोष्टीने देवाचं राज्य डिस्टर्ब होईल. कामावर जसे आम्ही वेळेवर जातो, प्रत्येक गोष्टीत आम्ही वेळेवर जातो. प्रभूने काय सांगितलं? कैसराचं ते कैसराला, देवाचं ते देवाला. आमची ही सवय की कैसराला बरोबर वेळेवर द्यायचं. हप्ता आला, 10 तारखेचा हप्ता आहे, 11ला भरला तर बाउन्स, पॅनल्टी. शाळेची फी वेळेवर भरली नाही, परीक्षाचा वेळ निघून गेला, परीक्षेला बसू देतील स्कूलवाले, नाही बसू. आम्ही कैसराचं वेळेवर करतोय, पण आम्ही देवाचं वेळेवर कधी करणार आहे? जसं आम्ही देवाला सन्मान देतो तसं आम्ही मंडळीत सन्मान द्यायला शिकलं पाहिजे. आमेन. या कलाकारांसाठी जोरदार टाळ्या वाजू. आमेन, आमेन. देवाच्या प्रिय निवडलेल्या संतगणांनो, आज ह्या वचनातून आम्हाला काय बोध होतोय? वाचू आपण रोमकरास पत्र 13वा अध्याय 1 ते 7 वचन. प्रत्येक जणाने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अधीन असावे. कुणाच्या अधीन? वरिष्ठ जनांच्या अधीन असावं. जे तुमच्यावरती वरिष्ठ देवाने अधिकारी ठेवलेले आहेत त्यांच्या अधीन राहा, बायबल सांगतं. कारण देवापासून नाही असा अधिकारी नाही. जे अधिकारी आहेत ते देवाने नेमले आहेत. जे पुढारी आहेत मंडळीचे किंवा जे अधिकारी आहेत तुमच्या कामाच्या ठिकाणी पण त्यांच्या अधीन राहणं गरजेचं आहे. तुम्ही शिक्षक आहेत आणि शिक्षकांच्या वरती जर प्रिन्सिपल आहे, त्या प्रिन्सिपलचं तुम्हाला ऐकावं लागेल. जे वरिष्ठ आहेत त्यांच्या अधीन तुम्ही राहावं, ही देवाची इच्छा आहे असं बायबल सांगतं. म्हणून जो अधिकाराला आड येतो तो देवाच्या व्यवस्थेस आड येतो आणि आड येणारा आपणावर दंड ओढावून घेतील. आड येणारे आपणावर दंड ओढावून घेतील. कारण चांगल्या कामाला अधिकाऱ्यांची भीती असते असे नाही, तर वाईट कामाला असते. तेव्हा अधिकाऱ्याची भीती नसावी अशी तुझी इच्छा असल्यास चांगले ते कर, म्हणजे त्याच्याकडून तुझी प्रशंसा होईल. आपल्या अधिकाराच्या नजरेत तुम्हाला जर पुढं जायचं आहे, त्यांच्या अधिकाऱ्यांच्या नजरेत जर तुमचं कृत्य चांगलं असावं असं तुम्हाला वाटतंय, तुमचा अपमान होऊ नये, तर सदैव चांगलं काम करा. बायबल सांगतं वाईट काम जे करतात त्यांना अधिकाऱ्यांची भीती वाटते. जे चुकीचं काम करतात त्यांना वरिष्ठांची भीती वाटते. बायबल सांगतं
कारण तुझ्या हितासाठी तो देवाचा सेवक आहे. पण जर तू वाईट करशील तर त्याची भीती बाळग, कारण तो तलवार व्यर्थ धारण करत नाही, तर क्रोध दाखवण्याकरता वाईट करणाऱ्याचा सूड घेणारा असा तो देवाचा सेवक आहे. म्हणून क्रोधामुळे केवळ नव्हे तर सत्सद विवेक बुद्धीमुळे अधीन राहणे अगत्याचे आहे. बॉसला घाबरून अधीन राहू नको, तर सत्सद विवेक बुद्धी जागेवर ठेव आणि मग त्याच्या अधीन राहा. या कारणास्तव तुम्ही करही देता, कारण अधिकारी देवाची सेवा करणारे आहेत व ते ह्याच सेवेत तत्पर असतात. ज्याला जे द्यायचे ते त्याला द्या, ज्याला कर द्यायचा त्याला तो द्या, ज्याला जकात द्यायची त्याला ती द्या, ज्याचा धाक धरायचा त्याचा धाक धरा व ज्याचा सन्मान करायचा त्याचा सन्मान करा. आमेन. मंडळीत आम्ही शिकलं पाहिजे, फार महत्त्वाची गोष्ट आहे. आज या पवित्र वचनातून आम्हाला एक गोष्ट कळाली. बायबलचा देव सांगतो की ज्यांचा सन्मान करणं गरजेचं आहे त्यांचा आम्ही सन्मान केलाच पाहिजे. आज आम्ही देवाच्या राज्यामध्ये देवाचे सेवक सेविका ज्या ज्या कानांपर्यंत आज आमच्या प्रभूचं वचन पोहोचलेलं आहे, आज एक मनात पक्का निर्धार करू, आम्ही इतरांचा सन्मान करून बोलू, वडीलधाऱ्यांशी प्रेमाने आणि सन्मानाने बोलू, कोणी पाळक भेटले त्यांच्याशी सन्मानाने भेटू, बोलू सगळ्यांशी. आमचे कोणीही व्यक्ती असतील, वडीलधारे असतील, त्यांच्याशी प्रेमाने आणि सन्मानाने बोलू. चर्चमध्ये आम्ही आरेकारीची प्रथा आणणार नाही. चर्चमध्ये आम्ही सगळ्यांशी सन्मानाने आणि प्रीतीने बोलू. हालेलुया. आम्ही देवाचा सन्मान करू, आपल्या बंधू बहिणींचा सन्मान करू. त्याद्वारे मंडळीची वाढ आणि उन्नती आहे. बोलो येशू मसीह की. या आपले डोळे बंद करू, एक लहानशी प्रार्थना करूया. पवित्र स्वर्गीय देवा, येशूच्या पवित्र नावात आम्ही तुझ्या चरणाशी येऊन प्रार्थना करतो. पित्या, आम्हा सर्वांचा ताबा तुझ्या पवित्र हाती घे. आज जे वचन आमच्यासाठी दिलंस प्रभू, त्या वचनाद्वारे आमच्या अंतकरणाची, आमच्या मनाची पकड घेतलीस म्हणून तुला धन्यवाद देतो. खरोखर प्रभू, तुझा सन्मान करणं किती गरजेचं आहे आणि जे तुझा सन्मान करतात त्यांच्या जीवनात अद्भुत कार्य घडतात असं आम्ही पाहिलं. संत पौलाचा ज्यांनी सन्मान केला त्यांच्या जीवनात महान चमत्कार झाले. आज आमच्या बंधू बहिणीचा, मंडळीतील माता पिता, लहान थोर सर्वांना आम्ही सन्मानपूर्वक वागवावं आणि मंडळीची वाढ आणि उन्नती व्हावी, मंडळीत चिन्ह चमत्कार आणि अद्भुत गोष्टी व्हाव्यात, ही तुझी योजना पूर्ण व्हावी अशी आम्ही प्रार्थना करतो. या समयी आम्हा प्रत्येकाचा ताबा घे. धन्यवाद, आमची भेट घेतलीस. ही सर्व प्रार्थना उद्धारक येशू याच्या गोड, पवित्र आणि सर्वोच्च नावात मागतो म्हणून पित्या ऐक. आमेन. आमेन. बोलो येशू मसीह की.